माझा एक दुसरा एक मुद्दा आहे की या विजेच्या संदर्भामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मोळी गाव आहे, तिथले 15-20 शेतकरी माझ्याकडे आले. त्यांनी मला एक निवेदन दिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे की नवीन कनेक्शन बंद केलेलं आहे आणि सौर ऊर्जाचे आपल्याला पंप देण्यात येतात. आता सौर ऊर्जाच्या पंपाची 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत आपण परमिशन देतो आणि नवीन कनेक्शन बंद आहे. आता यांच्या शेतामध्ये जे पाणी आहे त्यांना 3 किलोमीटरवरून उचलायचं आहे. 3 किलोमीटर उचलायला नवीन कनेक्शन बंद आहे. नवीन सोलारची 7 हॉर्स पॉवरची 7-7.5ची मोटार आहे, ते पाणी खेचत नाही. मग आता याला काय करायला पाहिजे? यावेळी शासनाला माझी विनंती आहे की जिथं तो शेतकरी 2.5 एकरचा असो, 5 एकरवाला असो का कोणत्याही किती एकर असो, त्याला जर का 3-3.5 किलोमीटरवरून जर पाईपलाईन करायची असेल तर त्याला हे जे नॉर्म्स तुम्ही लावले ते बंद करा. एकतर त्याला 10 हॉर्स पॉवर्स किंवा जेवढे हॉर्स पॉवर्स लागतील तेवढे सोलारवरून मोटार घ्या. अन्यथा त्यांनी जे पैसे भरलेले आहेत नवीन वीज कनेक्शनचे त्याच्यापैकी कुठला तरी सुरू करा. आता ही नवीन कनेक्शन आहे बंद आहे, सोलार पाणी पण खेचत नाही. अशा वेळी त्यांच्या शेतातला माल आहे तो सतत नुसता डोळ्यादोखात वाया जाताना दिसतोय.